नमस्कार. हवामान अंदाज आणि बातमी YouTube चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 4 डिसेंबर पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील. त्या अगोदर राज्यातील थंडी पाहिली तर फक्त गोंदिया, नागपूरचा जो उत्तरेकडील भाग आहे या ठिकाणी थोडीफार थंडी टिकून आहे किंवा इकडे नाशिक आणि जळगावच्या भागांमध्ये. बाकी इतर ठिकाणी दक्षिणेकडे पूर्वेकडचे वारे वाहत आहेत त्यामुळे विशेष थंडी दिसत नाहीये किंवा कोकणातही विशेष थंडी ही सध्या दिसत नाही. आणि जर आपण वाऱ्याची स्थिती जर पाहिली तर पाहू शकता, की पूर्वेकडचे वारे राज्याच्या मध्यवर्ती भागापर्यंत वाहत आहेत. उत्तरेकडचे वारे फक्त विदर्भाच्या उत्तर भागात किंवा उत्तर महाराष्ट्राच्या थोड्याशा भागांपुरतेच आहेत. त्यामुळे राज्यात सध्या विशेष थंडी जाणवत नाहीये. ही स्थिती पुढील 1 ते 2 दिवस राहील आणि त्यानंतर 7 तारखेपासून पुन्हा एकदा चांगली तीव्र थंडी हळू वाढण्यास सुरुवात होईल. बाकी पूर्वेकडचे वारे वाहत आहेत त्यामुळे सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, पुण्यातील काही भाग, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बेळगाव, गोवा या ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळते. विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नसला तरी सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी रात्री उशिरा हलके ते होऊ शकतात. कोल्हापूरच्या भागामध्ये किंवा बेळगावच्या भागामध्ये किंवा इकडे सिंधुदुर्गच्या भागामध्ये. मोठ्या पावसाची शक्यता नाही. ही शक्यता फक्त 10 ते 20% आहे, की क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा सरी होऊ शकतात. मात्र ढगाळ हवामान जास्त प्रमाणात राहण्याचा अंदाज आहे. यानंतर उद्याची जर स्थिती पाहिली तर उद्या सुद्धा पूर्वेकडचे वारे राहतील आणि त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, गोवा आणि इकडे बेळगावचा काही भाग असेल. या ठिकाणी ढगाळ हवामान जास्त प्रमाणामध्ये राहील आणि 10 ते 20% शक्यता आहे, की एक दुसऱ्या ठिकाणी हलक्याशा पाऊस तरी राहतील. सार्वत्रिकही पाऊस होण्याचा अंदाज नाहीच. त्यानंतर पुणे, रत्नागिरी, सातारा, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. पावसाचा अंदाज नाही. आणि राज्याच्या इतर ठिकाणी सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही. थोडीफार जी थंडी असेल ती नाशिक, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचे काही उत्तरेकडील भाग, बीडचे उत्तर भाग, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा या भागांमध्ये थोडीफार थंडी टिकून राहील. तापमान 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. मात्र तिथून खाली आल्यानंतर तापमान 12 ते काही ठिकाणी 16 अंश सेल्सिअस पर्यंत सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीच्या भागांमध्ये हेच तापमान साधारणतः 20 ते 22 अंश सेल्सिअस पर्यंत राहील आणि किनारपट्टीपासून दूर असलेल्या भागांमध्ये हे तापमान साधारणतः 14 ते 18 अंश सेल्सिअस पर्यंत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बाकी सध्याकरता इतकंच. येत्या काही दिवसात पुन्हा एकदा उत्तरेकडचे वारे वेगाने वाहतील आणि राज्यात थंडी वाढू शकते, पण सध्या तरी थंडी नाही. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.